हॅलो, चला अनिल आपण या वर्णे टीम विजय झाल्या तर त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय अगदी विलास उघडा वर्णे ठाकरवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय अगदी जीपे करण्यात आले आहेत याची नोंद घ्या. अगदी काय अप्रतिम खेळी राहिली अगदी शेवटच्या मोक्यामध्ये जर पाहिलं ना तर विजयी षटकार खेचला अनिलनं आणि तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो आणि हॅलो यानंतर विनर वर्सेस विनर सामना होईल. वर्णे ठाकूरवाडी बी टीमला विनंती आहे आपण मैदानाचा ताबा सोडू नका कारण जो संघ जिंकेल त्या संघासमोर आपल्याला लगेच खेळायचं आहे. दुसऱ्या राऊंडचा सामना आपण लगेच चालू करणार आहोत. चला पण सामन्याला सुरुवात करा. सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज झालेत. रामदास आणि भालचंद्र दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर जरूर 14+ खेळाडू पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हॅलो हॅलो, चला इथून मॅचला होतीये सुरुवात अगदी जर पाहिला ना तर पहिली मॅच खूप रंगतदार पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्याला इथून सुरुवात होतीये अगदी रामदास स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू उंची जास्त आणि इथून टिपली असेल. अगदी पहिला धक्का मात्र इथून पलसदरी टीमचा येतोय मैदानाच्या बाहेर. अगदी महत्वाची विकेट होती. रामदास सांबरी अगदी विस्फोटक फलंदाज आहे परंतु पहिल्या चेंडूवरती अपयशी ठरतोय. अगदी गोल्डन डकची इथून शिकार झालाय आणि तो देखील इथून मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी बेकरेवाडी टीम मात्र इथून खेळताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. नक्कीच जबरदस्त सामना पाहायला मिळेल यात शंका नाहीये कारण एका साईडला विचार केला तर पलसदरी संघाकडे अनुभव खूप पाहायला मिळेल. चला स्ट्राईकला जो नवीन फलंदाज गेलाय त्यानं स्ट्राईक घ्या. हॅलो, चला दोन्ही टीमचा 12 खेळाडू आपण चला या इथे दोन्ही टीमचा 12 खेळाडू आणि जी व्यासपीठाच्या समोर जी गर्दी आहे ती त्वरित लगेच खाली करा. जा ऑल इंडियाचा काम करा लगेच जा. आयवा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे याची देखील नोंद घ्या तुमच्या दिगंबर ओला यांच्याकडून. इथे तत्पुरती जाऊया मॅच कडे जिथे मॅच रंगली गेली आहे. अगदी बेकरेवाडी त्याच्या विपक्षात खेळतीये पलसदरी ठाकरवाडी. अगदी हा जल्लोष खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. अगदी संपूर्ण टीम 40+ आपल्याला पाहायला मिळते जरूर आणि त्यांच्यासाठी सपोर्टर सिस्टीम खऱ्या अर्थानं पलसदरी टीमची पूर्णपणे आपल्याला ग्राउंडच्या सभोवती पाहायला मिळते. अगदी मॅच देखील सुपरस्टार पाहायला मिळेल. जर 3 चौकार लगातार से जर आले तर भास्कर होला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अगदी मंगलनं मात्र इथून पहिला चौकार मात्र इथून खेचला गेलाय आणि इथून आमचे वडील खऱ्या अर्थानं गब्बरनाथ उघडा यांचं इथून शुभागमन. तदनंतर नारायणा उघडा वर्णे ठाकरवाडी त्यांचं देखील इथून शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन सान्नपन्न व्हा. अगदी जर वर्णे ठाकरवाडी आपण कॅप्टन या विलास उघडा यांच्याकडून आपण विन झाल्या याच्या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला या आपण ते 500 रुपये घेऊन जा लगेच. तत्पूर्वी या जाऊया मॅच कडे जिथे मॅच मात्र खूप रंगतात पाहायला मिळते. अगदी मंगलच्या बाट मधून मात्र इथून चौकार आलाय. एक विकेट महत्वाची बाहेर आली आहे. रामदास
यावेळेस मात्र मोठा फटका खेचायच्या नादामध्ये इथून फटका फसलाय आणि स्वतः एसटी रक्षक मात्र इथून झेल टिपतोय आणि दुसरा धक्का मात्र इथून आलाय मैदानाच्या बाहेर. मंगल देखील इथून मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी जर पाहिलं ना तर इथून विकेटची थोडीशी तडफड पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेचं षटक इथून चालू आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गजानन हा गोलंदाज मात्र खूप चांगली इथून गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं. जर विचार केला ना तर 38 सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अगदी लॉंग ऑफ आणि मिड विकेट रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत जरूर. परंतु जर पाहिला ना तर बॅटर देखील इथून 2 महत्वाचे मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. अगदी मोठे फटके मात्र इथून खेचावे लागतील. अगदी गब्बरनाथ वाघ अगदी दानशूर व्यक्तिमत्व मात्र इथून खेळण्यासाठी सज्ज झाले. पहिला चेंडू मात्र इथून चांगला फटका पाहायला मिळाला जरूर, परंतु इथून 2 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. जर ह्या फलंदाजीसाठी मात्र इथून सुवर्ण संधी आहे. जर 6 चेंडू मध्ये जर 6 षटकार आले तर दिगंबर होला यांच्याकडून 6,662 रुपये मात्र इथून देण्यात येतील. अगदी चांगली मात्र इथून बक्षीस मात्र इथून चला इथून 6 धाबा धावफलकावरती 2 विकेट महत्वाच्या मात्र इथून मैदानाच्या बाहेर आल्यात. अगदी गजानन चांगली गोलंदाजी केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता पॉवर प्लेचं षटक मात्र इथून तुटलं गेलं. अगदी 38 सर्कलच्या बाहेर मात्र 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. अगदी जर पाहिला ना तर विवेक आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा मात्र इथून जमवल्यात पलसझरी डी टीमनं. अगदी फर्स्ट इनिंग मात्र इथून पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि इथून डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. अगदी अजून एक विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर येईल. अगदी भालचंद्र देखील मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होतोय. कृष्णा अगदी खूप वर्षांचा मात्र इथून अनुभव घेऊन मात्र इथून आज बऱ्याच दिवसानं मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी बराचसा अनुभव देखील त्याच्याकडे राहिला गेलाय. परंतु आज अगदी संपूर्ण टीम 40+ ची पाहायला मिळते जरूर. परंतु आज इथून मात्र या संकटामधून पलसझरी टीमला मात्र इथून बाहेर काढायचा आहे. अगदी बराचसा अनुभव, परंतु तो अनुभव आज मात्र या पलसझरी ग्राउंड वरती होम ग्राउंड वरती खऱ्या अर्थानं इथून पणाला लावा लागेल. कारण जर पाहिलं ना त्यानं कॅप्टननं आधीच म्हटलं होतं की 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करू. परंतु दुसरं षटक चालू आहे 6 धाबा धावफलकावरती. यावेळेस आडबा बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून चेंडू मात्र शरीराष्टीवरती जाऊन आदळतोय. इथून डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू मात्र इथून डॉट आलाय. कृष्णा फिरकर अगदी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीनं मात्र गब्बरनाथ वाघ नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आडबा बाटनं मिड विकेट रिझन मध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय जरूर. परंतु जर पाहिला तर क्षेत्ररक्षक देखील तैनात त्या दिशेनं. अगदी एकच धाव मिळतीये. एका धावेनं आता कासपाच्या गतीनं मात्र इथून पलसझरी टीम मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. अगदी मोठे फटक्यांपासून थोडस वंचित ठेवलं जात आहे पलसझरी टीमला. अगदी मोठे फटके मात्र इथून खेचावे लागतील, कारण धाव फलक देखील इथून हलणं ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका मात्र चांगला पाहायला मिळाला जरूर. परंतु इथून दुहेरी धाव, यस इथून विकेट, रनआउटची विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर आली. अगदी काही गरज नव्हती खऱ्या अर्थानं. अगदी एकच धाव होती, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल होता गब्बरनाथचा आणि इथून कृष्णा आता मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी चौथा विकेट मैदानाच्या बाहेर आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. जर गब्बरनाथ वाघनं जर षटकार मारला तर योगेश वाघ आणि भालचंद्र वीर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. अगदी अंकित दरेकर इथे उपस्थित झाले. तुम्हाला देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण व्हा. अगदी जाऊया मॅच कडे. थोडस मॅच पासून दुर्लक्ष होतोय. अगदी मॅच देखील इम्पॉर्टंट आहे.
8 धाबा धाव फलकावरती 4 विकेट महत्वाच्या मात्र इथून पलझरी टीमच्या बाहेर आल्यात. दुसरं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि इथून गव्हर्नरची विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर नितीन सांबरी. इथून झेलची संधी आणि अजून एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र इथून मैदानाच्या बाहेर येत आहेत. अगदी जर पाहिला ना तर हे षटक काय अप्रतिम फेकलंय विवेक या गोलंदाजांना. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर डॉट चेंडू, तदनंतर जर पाहिला तर सिंगल धाव, तदनंतर रनआउटची विकेट आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रेक्षकांना उत्खंडा लागली होती की हा फलंदाज कधी जाईल मैदानाच्या आतमध्ये, तो फलंदाज मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आमचे गुरुवर्य खऱ्या अर्थानं कमळू पिरकर मात्र इथून स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आता खरी मजा येईल खऱ्या अर्थानं. जर 3 षटकार आले तर नागेश उगडा यांकडून मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम स्पर्धा खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ पळसदरी ठाकूरवाडी आयोजित खऱ्या अर्थानं नाईट रजनी शृंखला. अगदी जर पाहिला ना तर खूप मेहनत घेऊन मात्र या ग्राउंड मात्र इथून केला गेलाय आणि इथून पंच आउट आहे का? यस, फलंदाज इथून बाद. गणेश देखील मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी 7 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. 8 धाबा फक्त धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जर कमळू पिरकर साहेबांना जर षटकार मारला तर दिगंबर होला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, सॉरी 1000 रुपयाचं पारितोषिक. स्वरूप दरेकर आपण इथे उपस्थित झाला. आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. चला इथून जाऊया मॅच कडे, जिथे मॅच रंगली गेली आहे. अगदी पलसझरी डी टीम त्याच्या विपक्षात खेळत असताना बेकरेबाडी टीम. अगदी जर पाहिलं तर न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये बलिराम सांबरी या बळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून असफल ठरतोय. अगदी जर पाहिला ना जो बॅटर जातो तो मात्र इथून तंबूच्या आसराला येतो. एखादी पार्टनरशिप खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे पलसझरी टीम साठी. कारण जरी 30-35 धाबा जरी धावफलकावरती आल्या तरी मॅचला मजा येईल, परंतु इथून बॅक टू बॅक विकेट जात आहेत. पुन्हा एकदा रनआउटची विकेट. बलिराम देखील मैदानाच्या बाहेर येईल. अगदी काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, कारण हे देखील होणं गरजेचं आहे. आणि आता पुन्हा एकदा A1 जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जशी मथुर आणि महबूबची जोडी, तशी आमची कमळू पिरकर आणि गणपतची जोडी, आणि तीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आता मात्र इथून स्ट्राइक एंड वरती कमळू पिरकर, नॉन स्ट्राइक एंड वरती गणपत होला. A1 जोडी खऱ्या अर्थानं यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी थोडस टायमिंग जुळलं नाही, नाहीतर जर पाहिलं ना तर षटकार जरूर पाहायला मिळाला असता. परंतु इथून एक धाव आली आहे. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 8 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. जर गणपत होलानं जर बाउंड्री मारली तर दिगंबर होला साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. फक्त चौकार मारायचा आहे. 1000 रुपये रोख मात्र इथून देण्यात येतील. अगदी तिसरं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अगदी नितीन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती.
चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली आहे बेकरेवाडी टीमच्या या गोलंदाजाकडून. यावेळेस आडव्या बाटनं फटका दमदार पाहायला मिळतोय आणि इथे घडतंय काय, अगदी शेवटच्या क्षणाला मात्र इथून अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. अगदी 100% एफर्ट देत असताना क्षेत्ररक्षक बेकरेवाडीचे टीमचे आपण पाहू शकाल. अगदी जर पाहिला ना तर शेवटच्या क्षणाला मात्र इथून चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र रोखला गेला आणि इथून 3 धाबा मात्र इथून आपल्या संघांसाठी मात्र थांबवल्या गेल्यात. अगदी 2 धाबा आल्यात. यस, 2 धाबा मात्र इथून थांबवल्या गेल्यात. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे पलसझरी टीम. अगदी धाब्यांसाठी मात्र इथून संघर्ष केला जातोय परंतु धाबा देखील इथून धावफलकावरती येत नाहीत. आता मात्र या A1 जोडीला मात्र काहीतरी चमत्कार मात्र करून दाखवावा लागेल कारण टीम मात्र इथून संकटात मात्र इथून सापडली आहे. या संकटातून मात्र इथून काढायचं आहे कारण आघाडीचे जे फलंदाज होते ते आघाडीचे फलंदाज सस्त्यात मात्र मैदानाच्या बाहेर आले. तदनंतरची जर पाहिला तर मिडल ऑर्डरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळी करत असताना आपण पाहू शकाल. अगदी गणपत त्याच्या मात्र जोडीला कमलू फिरकर यावेळेस देखील 1 धाब आली आहे. 13 धाबा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. ज्यावेळेस बाटशी कडा परंतु इथून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि इथून डॉट चेंडू आलाय. जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र पलसझरी टीम वरती मात्र निर्माण होईल. अगदी जर पाहिला ना तर 40+ चे खेळाडू सर्व परंतु जर पाहिला तर पूर्णपणे गेलेला काळ मात्र पूर्णपणे या खेळाडूंना गाजून सोडलाय परंतु पुन्हा एकदा आज मात्र या आपल्या होम ग्राउंड वरती मात्र पुन्हा एकदा ही टीम 4थं षटक मात्र 3 चेंडू इथून संपुष्टात आले. विकेट मात्र इथून 16 या आकड्यावरती पुन्हा एकदा 1 विकेट मैदानाच्या बाहेर येईल. अगदी रनआउटची विकेट. 17 धावा खर्च केल्यात 24 चेंडू मध्ये 18 धाब्यांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी बेकरेवाडी संघाला. चला इथून जाऊया सत्कार समारंभाकडे. अगदी मी विनंती करतोय नागेश उगडा आपण आपल्या हस्ते मात्र आमचे वडील गब्बरनाथ उगडा यांचा मात्र इथून अगदी मायाची उबदार शाल आणि प्रति पुष्पगुच्छ देऊन मात्र इथून सन्मानित केलं जाईल. तदनंतर जर पाहिलं तर नारायण उगडा परने ठाकूरवाडी यांचं देखील इथून मान सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय रघुनाथ निगुडकर साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. अगदी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक तर मी विनंती करतो दामू सांबरे साहेबांना देखील मी विनंती करतो आपल्याला देखील इथून सन्मानित करण्याचा. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर कुठेतरी रनआउटची संधी मात्र मिस झाली आहे पलसझरी ठाकूरवाडी संघाकडून. आणि नक्कीच 1 धाव मिळाली. एका धावेनं संघाचं अकाउंट देखील ओपन झालंय. एका धावेनं धावफलकाचा विचार केला तर 1च धाव. 1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती बसून सामन्यांचा आनंद घ्या. तत्पुरती जाऊया मॅच कडे जिथे मॅच मात्र लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते. अगदी पलसझरी ठाकूरवाडी त्याच्या विपक्षात मात्र खेळत असताना बेकरेवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर पाहिलं ना तर पलसझरी टीमला मात्र इथून टॉस हारल्यानंतर मात्र बॅटिंग मात्र आली होती. ती बॅटिंग मात्र जर पाहिलं ना तो थोडीशी अंगलट ठरली होती. अगदी 17 धावा धावफलकावरती 18 धाब्यांचं टार्गेट. अगदी उत्तर अर्थाला देखील सुरुवात झाली आहे. अगदी कृष्णा आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती.
इथून फुल टॉस बॉल, परंतु इथून पंचांकडे लाऊडली अपील केली होती, पण तो पंच सांगतायत थोडासा ऑफस्टम्पचा भार पाहायला मिळाला. अगदी पिचिंग थोडीशी पार पाहायला मिळाली. इथून जर पाहिला तर डॉट चेंडू आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र गजाननच्या मिळतोय, परंतु इथून विकेट किपरनं मात्र केलेली चुकी आणि नॉनस्टॉपला आलाय हा चौकार. अगदी लेग बायच्या स्वरूपात मात्र हा चौकार आलाय. अगदी विकेट किपरनं केलेली चुकी खऱ्या अर्थानं, या चुका खऱ्या अर्थानं अगदी पराभवाच्या मात्र दिशेने तुम्हाला नेऊन टेपवतील. यावेळेस जबरदस्त फटका अगदी मिड विकेट रिजनला मात्र क्लिअर केलाय. सर्कलचं रिंगण मात्र इथून तोडलं गेलंय आणि ठोकलाय अजून एक चौकार. केलवला जाईल याची नोंद घ्या. यावेळेस स्लोबर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून बॅकअप सुरक पाहायला मिळतोय. अगदी गणपत होला मात्र इथून होता, परंतु इथून डॉट चेंडू आलाय. पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र कृष्णानं खर्च केलेत 13 धाबा. अगदी 18 धाब्यांचं टार्गेट होतं. पूर्णपणे जर पाहिलं ना तर अर्ध पल्ला इथून गाठा. सामना मात्र रफ अँड टफ पाहायला मिळाला असता, परंतु धाब्यांसाठी संघर्ष जरूर केला. लगातार 6 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आल्या. अगदी प्रॅक्टिसचा अभाव मात्र इथून पलसधरी टीम वरती दिसून आलाय. चला इथून पुन्हा एकदा मी श्री स्वामी समर्थ पलसधरी ठाकूरवाडी आयोजित ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते. अगदी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे मात्र पूर्णपणे मात्र ग्राउंड मात्र खचाखच भरलाय. अगदी संपूर्ण मात्र इथून प्रेक्षकांचं मात्र चुकी केली क्षेत्ररक्षकानं. अगदी जर पाहिला भालचंद्र होता त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि इथून चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. मंगल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. या बलेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र इथून चेंडू अडवला गेलाय. अगदी डॉट चेंडू आलाय. याच डॉट चेंडूची मात्र नितांत गरज होती, परंतु आता खूप उशीर झालाय. अगदी 17 धाबा मात्र इथून धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही एका धाब्याची गरज विजयासाठी. ज्या बलेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका, परंतु इथून क्षेत्ररक्षक देखील तैनात आणि इथून विजय फटका आलाय. अगदी अभिनंदन टीम बेकरेवाडी आणि हडलक टीम पलसदरी ठाकूरवाडी डी टीम. अगदी तुमचा यस पलसदरी संपूर्ण टीम घेऊन मात्र व्यासपीठावरती या. सर्व खेळाडूंचा मात्र इथून मान सन्मान केला जाईल. तत्पूर्वी जाऊया टॉस कडे, जिथे मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर, अर्थातच बेकरेवाडी त्याच्या विपक्षात खेळलेला वर्णे ठाकूरवाडी बी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र इथून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मात्र इथून जॉईंट व्हा. इथून मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. अगदी ज्यानं मात्र दुसरं षटक हाताळलं होतं, अगदी काय अप्रतिम मात्र षटक हाताळलं होतं. अगदी 6 चेंडू हाताळलेत, 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात, 2 रन मात्र खर्च केल्यात. पलसदरी या आपण व्यासपीठावरती या. सर्वांचा मान सन्मान केला जाईल. अगदी पराभव जरूर तुमच्या वाटेला आला, परंतु एका पराभवानं मात्र खसू जाऊ नका. अगदी प्रयत्न करत राहा. तुमचे मात्र इथून हॅलो. चला वर्णी ठाकूरवाडी संघाचा कर्णधार आणि बेकरेवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेक कौल करून घ्या. वर्णे ठाकूरवाडी संघ कर्णधार आपण